मित्रांनो, आज मी तुम्हाला अतिशय वेगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी देणार आहे। माझी जीवनगाथाविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। माझ्या लाईफमध्ये जेवढं काही झालेलं आहे किंवा नाथ कृपा मला या ठिकाणी कशा प्रकारे या चॅनलवरती लाभलेलं आहे याबद्दल मी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सर्व प्रकारची माझ्या जीवनामध्ये घडलेली जी पण घटना आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की नाथांची कृपा माझ्यावरती या चॅनलवरती कशा प्रकारे झालेला आहे। फायनल हा जो चॅनल आहे माझा 2.5 महिन्यामध्ये मोनेटाईज झालेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी पैसे सुरू होणार आहे मला आजपासून। तर ही माझी थोडक्यात जीवनगाथा मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला काही ना काही या ठिकाणी मी या ठिकाणी महत्त्वपूर्ण सांगणार आहे आणि नाथबाबांची कृपा माझ्या चॅनलवरती कशी लाभलेली आहे याबद्दल पण सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। माझी सर्व प्रकारची जीवनगाथा आणि नाथांची कृपा माझ्या चॅनलवरती कशा प्रकारे लाभलेला आहे आणि 2.5 महिन्यामध्ये पूर्णपणे चॅनल मोनेटाईज झालेला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून मला पैसे स्टार्ट झालेले आहेत। मित्रांनो, सर्व प्रकारची गाथा माझी दुःखदायी कहाणी थोडक्यात मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये सांगतो। तर सर्व प्रकारचे माहिती मी तुम्हाला देतो। चला तर आजचा व्हिडिओ मी स्टार्ट करतो। हा जो मी चॅनल बनवला होता तो कशा प्रकारे बनवला होता तर या ठिकाणी बघू शकता। हा जो चॅनल मी बनवला होता 22 ऑगस्ट 2025 मध्ये बनवला होता आणि आजची जी काही तारीख आहे, आज तुम्ही बघू शकता, आज जी तारीख आहे 13 नोव्हेंबर 2025 आहे। म्हणजे जास्तीत जास्त या चॅनलला सुरू होऊन 81 दिवस या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे जास्तीत जास्त 2.5 महिना या चॅनलमध्ये झालेला आहे आणि या 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हा पूर्णपणे मी चॅनल मोनेटाईज केलेला आहे। म्हणजे 80 व्हिडिओ या ठिकाणी मी टाकलेले आहेत आणि 80 व्हिडिओमध्ये माझा चॅनल या ठिकाणी ग्रो झालेला आहे। ही सर्व प्रकारची जी काही कृपा आहे नाथांची ते माझ्यावरती लाभलेली आहे। 2.5 महिन्यामध्ये चॅनल मोनेटाईज होणं हा खूप कठीण गोष्ट आहे। ही एवढ्या लवकर या ठिकाणी चॅनलची ग्रोथ होणं ही नाथबाबांची कृपाच समजली जाते। म्हणजे नवीन या ठिकाणी यूट्यूबवर तुम्ही येता तर एवढ्या प्रकारची कष्ट तुम्हाला घेतले जाते। 1 वर्ष लागतं, काहींना 2 वर्ष लागतं चॅनल मोनेटाईज होण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी, परंतु मला 2.5 महिन्यामध्ये 80 व्हिडिओमध्ये माझा हा चॅनल मोनेटाईज झालेला आहे। ही सर्व नाथांचीच कृपा आहे आणि तुमची कृपा माझ्यावरती लाभलेली आहे। तुम्ही मला सपोर्ट केलेला आहे, तुम्ही मनापासून माझे सर्व व्हिडिओ बघितलेले आहे, त्याबद्दल मी तुमचा सर्वात प्रकारचा ऋणी आहे। आज तुम्ही बघू शकता 80 दिवसामध्ये चॅनल मोनेटाईज करणं खूप मेहनत केलेलं आहे। 80 दिवसामध्ये मी पण खूप मेहनत केली आहे, तुमचा पण सपोर्ट मला लाभलेला आहे आणि नाथांची कृपा तर माझ्यावरती आहेच। एवढा लवकर चॅनल मोनेटाईज होलं आणि चॅनलपासून पैसे कमवणं हा खूप महत्त्वाचा या ठिकाणी संदेश आहे। हा खूप महत्त्वाचा हार्डवर्क आहे। नाथांची कृपा आहे, तुमची कृपा आहे, सर्वांची कृपा माझ्यावरती लाभलेला आहे आणि फायनली हा चॅनल माझा मोनेटाईज झालेला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून मी पैसे कमवायला ठिकाणी स्टार्ट केलेले आहेत। माझा ह्या चॅनलचा एकच उद्दिष्ट आहे की सर्वांना नाथांची भक्ती काय आहे, नाथाबद्दल सर्व माहिती पुरवण्यासाठी हा चॅनल मी या ठिकाणी बनवलेला आहे। काहींना काय असतं की नाथांची सर्व काही माहिती सर्व लोकांना नसती। काही ठिकाणी काय होते की पारायण लोक वाचत नाहीत आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना 5 मिनिटांमध्ये सर्व ज्ञान भेटावं। त्या पारायणामध्ये काय काय सांगितलेलं आहे, त्या पारायणामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे किंवा नाथांची कृपा आपल्याला कशी झालेली आहे याबद्दलची या ठिकाणी माहिती मी या चॅनलच्या माध्यमातून देत आहे। हा चॅनल मी ज्यावेळेस क्रिएट केला होता ना, ह्या चॅनलच्या आधी माझे 3 चॅनल झालेले आहेत आणि 1 चॅनल माझा डिलीट झालेला आहे। या ठिकाणी बघू शकता यूट्यूबने माझा 1 चॅनल डिलीट केला आहे। टेक्निकल विजय म्हणून माझा 1 चॅनल होता, त्या चॅनलवरती जो मी 1.5 वर्ष दिलेले आहेत। 1.5 वर्ष दिल्यानंतर मला या ठिकाणी कॉपीराईट पडले, 3 कॉपीराईट पडले। इंस्टाग्राम हॅक कैसे करे, मी इंस्टाग्राम हॅकिंगचे व्हिडिओ सोडत होतो आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मला या ठिकाणी कॉपीराईट पडला आणि माझा तो चॅनल जो आहे तो डिलीट झालेला आहे। अशा प्रकारची व्हिडिओ मित्रांनो टाकायचे नाही, कधी पण हॅकिंगचे व्हिडिओ तुम्ही टाकू नका, ठीक आहे। जे पण व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्ही अपलोड करणार आहे ते सच्च्या मनाने करा आणि यूट्यूबच्या सर्व गाईडलाईन तुम्ही फॉलो करा, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। फक्त हार्ड वर्क करत जा, मेहनत करत जा, आपोआप तुम्हाला यश मिळत जाईल। हा चॅनल सुरू होताना मी या ठिकाणी असा विचार कधी केला नव्हता। मी पारायण स्टार्ट केलं होतं, नवनाथांचं पारायण स्टार्ट केलं होतं आणि माझ्या मनामध्ये या ठिकाणी आलं होतं की सर्व प्रकारची व्हिडिओ नाथांचे मला टाकायचे आहेत, सर्व प्रकारची माहिती लोकांपर्यंत मला पोहोचायची आहे आणि सर्व प्रकारची माहिती मी सर्वांना देणार आहे। नाथाबद्दल सगळ्या लोकांना माहिती पोहोचवण्यासाठी हा मी नाथांची सर्व प्रकारची माहिती लोकांना पोहोचवण्यासाठी हा मी चॅनल बनवला होता आणि नाथ संप्रदायाचा प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हावा माझी एवढीच अपेक्षा होती। आणि त्यामुळे मी 2.5 महिने रेग्युलर
डेली व्हिडिओ अपलोड केला, एक व्हिडिओ डेली अपलोड केलेला आहे. 80 दिवसामध्ये 80 व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे. एक पण दिवस माझं ह्या सर्व प्रकारच्या कारकिर्दीमध्ये हा चॅनल सुरू करण्याचं माझं एवढंच उद्दिष्ट होतं. मी नवनाथाचे 3 महिने पारायण केलेलं होतं आणि त्या पारायणच्या माध्यमातून मी सर्व लोकांना माहिती देणार होतो. ठीक आहे. आणि ते पारायण वाचण्यासाठी काय 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 करतात, तर ते पुस्तकातलं पारायण वाचत नाही, परंतु 5 मिनिटाचे व्हिडिओ या ठिकाणी बघतात. त्यासाठीच मी हा चॅनल बनवला होता की सर्व लोकांना पारायणामध्ये काय काय दिलेलं आहे, नवनाथ पारायणामध्ये काय दिलेलं आहे त्याबद्दल सर्व माहिती 5 मिनिटाच्या एका व्हिडिओमध्ये समजावं आणि लोकांना नाथाबद्दलचे सर्व ज्ञान या ठिकाणी मिळावं. लोककल्याणासाठी नाथांनी काय काय केलेलं आहे, कोणते उपदेश दिलेला आहे, कोणते संदेश दिलेले आहे, त्यांचं कार्य कशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार होतो या चॅनलच्या माध्यमातून. त्यासाठीच हा चॅनल मी बनवला होता आणि मला नाथांची कृपा झाली, नाथांची कृपा राबली. 2-2.5 महिन्यामध्ये चॅनल मोनेटाईज झाला. डेली एक व्हिडिओ बनवला. माझे दुखत होतं, काय पण झालं तरी पण मी जो काही चॅनलवरती व्हिडिओ टाकायचं मी सोडला नाही. या कारकिर्दीमध्ये माझं 20 दिवस मी आजारी पडलो होतो आणि 20 दिवसाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा मी या ठिकाणी व्हिडिओ बनवायचं सोडलं नाही. खूप आजारी पडलो तरी पण डेली एक व्हिडिओ टाकत गेलो आणि मला या ठिकाणी यश मिळत गेलं आणि फायनली चॅनलला या ठिकाणी पैसे स्टार्ट झाले तुमच्या कृपेने, नाथांच्या कृपेने. हे सगळी तुमची कृपा आहे माझ्यावरती. ठीक आहे. ही छोटीशी जर्नी होती माझी की मी यूट्यूब कसं स्टार्ट केलं, कशा प्रकारे स्टार्ट केलं. याआधी पण माझे 3-4 चॅनल या ठिकाणी डिलीट झाली. एक चॅनल टेक्निकल विजय जो चॅनल होता त्यावरती मी टेकबद्दलची माहिती सांगत होतो. इंस्टाग्राम अकाउंट कसं उघडायचं, फेसबुक अकाउंट कसं बनवायचं, हे सर्व प्रकारची माहिती देत होतो आणि ते सुद्धा चॅनल माझं यूट्यूबने या ठिकाणी उडवलेलं आहे. ते सुद्धा माझं चॅनल जे काय ते यूट्यूबने डिलीट केलेलं आहे. त्याच्यानंतर मी 2-3 चॅनल बनवले पण त्याच्यावरती मला या ठिकाणी ग्रोथ भेटली नाही. परंतु नाथांचे पारायण ज्यावेळेस मी स्टार्ट केले 3 महिन्यानंतर, ज्यावेळेस मला नाथांची भक्ती करण्यासाठी या ठिकाणी जी काय ती माझ्या मनामध्ये निर्माण झाली की नाथांची भक्ती करायची, पारायणाच्या माध्यमातून सर्व लोकांना माहिती पोहोचायची, नाथांनी आपल्यासाठी लोककल्याणासाठी नाथांनी काय केलेलं आहे याबद्दलची माहिती पोहोचावी, हा माझा एकच उद्दिष्ट होता. त्यासाठी हा चॅनल मी बनवला होता. ठीक आहे. पैसे तर सर्व काही कमवतात पण लोकांना माहिती देणं खूप महत्त्वाचं काम आहे. लोकांना नाथांची माहिती पुरवणं खूप महत्त्वाचं आहे. हे लोककल्याणासाठीचं काम आहे. नाथांचा प्रसार आपल्याला करायचा आहे, सर्व प्रकारची माहिती लोकांना पोहोचायची आहे. ही एक प्रकारची लोककल्याणासाठीच केलेलं कार्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हा व्हिडिओ. आणि ह्या छोटीशी माझी कहाणी होती. सर्व प्रकारची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे की माझी जी जीवनगाथा आहे या चॅनलची, की फायनली हा चॅनल मी मोनेटाईज कसा केला, किती मेहनत केली, डेली एक व्हिडिओ टाकला 80 दिवस आणि दुखत असून, माझं आजारी असून, तरी पण मी आजारी होतो तरी मी या ठिकाणी व्हिडिओ बनवायचे सोडले नाही. आणि आता मला हे फळ नाथांच्या कृपेने आणि तुमच्या कृपेने मला लाभलेलं आहे. फायनली माझा चॅनल मोनेटाईज झाला आहे आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून मी पैसे कमवण्यासाठी स्टार्ट केलेलं आहे. 80 दिवसामध्ये चॅनल 2.5 महिन्यामध्ये ग्रो झालेला आहे. ठीक आहे. तुमची कृपा माझ्यावरती लाभावी, नाथांची कृपा माझ्यावरती लाभावी हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि माझी जी छोटीशी जर्नी आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. माझ्याकडं माईक नाही, टायपॉड नाही, काहीच नाही. फक्त छोटासा एक रिअलमी नार्झोचा फोन आहे 8,000चा आणि त्या 8,000च्या मोबाईलमध्ये मी तुम्हाला माहिती सर्व प्रकारची देतोय. माईक नाही, टायपॉड नाही, कसलाही कॅमेरा माझ्याकडे नाही आहे. ठीक आहे. फक्त जिद्द आहे, ध्येय आहे, नाथांची माहिती सर्व लोकांना मिळावी. आणि ह्या फक्त माझा आवाज आहे फक्त या ठिकाणी आणि 8-9 हजाराचा मोबाईल आहे. माझ्याकडे बाकीचे कोणतेही प्रोडक्ट नाही आहेत माझ्याकडं किंवा बाकीच्या कोणत्याही माझ्याकडे वस्तू नाहीत. फक्त एक मोबाईल आहे आणि आवाज आहे आणि जिद्द आहे, चिकाटी आहे. नाथांचे व्हिडिओ मला टाकायचे आहे, ते ध्येय माझ्या मनामध्ये आहे. ठीक आहे. ही छोटीशी जर्नी होती आणि अशाच प्रकारचे नाथांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील. फक्त मला सपोर्ट करत राहा. तुमच्याच आशीर्वादाने आणि नाथांच्या कृपेने माझा चॅनल इथपर्यंत पोहोचलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. नाथांची सर्व माहिती तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनला मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून माझी जी छोटीशी जर्नी आहे 2.5 महिन्याची ती सर्व लोकांना ह्याच्यापासून काहीतरी शिकायला मिळेल, मोटिवेट होतील आणि नवीन चॅनल बनवतील नाथांचा. तुम्ही पण नाथांचे व्हिडिओ टाका, तुम्हाला पण या ठिकाणी खूप सारं ज्ञान पण मिळेल आणि लोकांना तुम्ही ज्ञान पण देताल. ठीक आहे. आणि नाथांची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही पण कार्य करताल. ठीक आहे. शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना आणि जाताना तुम्हाला एवढंच सांगेन, अलख निरंजन आदेश.